जागतिक महिला दिनानिमित्त श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. 8 मार्च हा जागतिक महिला दिन असून या निमित्तानं सोलापुरातील सर्व समाजातील महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 1, 15, 22 आणि 29 मार्च रोजी केल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, फाउंडेशन आणि सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा, पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिवा रुचिरा मासम आणि कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली. फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचं आयोजन केलं आहे. नमस्कार. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तर याच महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या सोलापुरात मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी महिलोत्सव हा कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम विविध दिवशी राबवले जाणार आहेत. 1 मार्च, 15 मार्च, 22 मार्च आणि 29 मार्च अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विषयांवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम या संस्थेतर्फे राबवण्यात येणार आहेत. त्यापैकी 1 मार्चला आपलं करिअर मार्गदर्शन या विषयावर माहिती आणि उपक्रम राबवले जाणार आहे. 1 मार्चला करिअर मार्गदर्शन असणार आहे. जसे की शिक्षणानंतर नोकरीची गरज प्रत्येकांना असते. युवक युवतींना मुलाखत कसे द्यायचे, त्यांनी नोकरीची संधी त्यांना कशी प्राप्त होऊ शकते याबद्दल आपल्याला अधिक मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत 14 वर्षांचे अनुभव असलेले प्राध्यापक रोहन कुर्री. तर वेळ असणार आहे 1 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय. दुसरा जो दिवस असणार आहे तो असणार आहे दुसरा उपक्रम 15 मार्चला होणार आहे. 15 मार्चला होणारा जो उपक्रम आहे तो आहे शासकीय योजनांविषयी माहिती व महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी. तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिलांना शासकीय योजनांविषयी माहिती मिळावी, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं आणि त्यांना विविध उपक्रमांची माहिती मिळवून ते पुढे यावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर या उपक्रमासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी येणार आहेत जनसेवक शरद साळुंके आणि संवादिनी संगीता कोरे मॅडम. त्याचबरोबर त्याच दिवशी हेडगेवार रक्तपेढी संस्था यातर्फे मोफत हिमोग्लोबिन तपासणी होणार आहे महिलांची. तर त्याचाही महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि वेळ असणार आहे संध्याकाळी 4:30 वाजता 15 मार्च रोजी व स्थळ असणार आहे पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय. आणि तिसरा जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे 22 मार्च रोजी उद्योजिका व विविध पुरस्कार. ज्या महिलांनी आपल्यातली कला दाखवून विविध उद्योग आपल्या स्वतःच्या बळावर उभारू केले त्यांचा सर्वांचा आपल्या समाजातील निवडक महिलांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर हा पुरस्कार उद्योजक श्रीधर सुरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. तारीख असेल 22 मार्च, वेळ असेल संध्याकाळी 4:30 वाजता पूर्व विभाग वाचनालय सोलापूर. आणि शेवटचा जो दिवस असणार आहे तो 29 मार्च रोजी ह्याच्यावर महिलांना बातमी कसे द्यायचे आणि सूत्रसंचालन कसं करायचं आणि आपण पुढे येऊन किती धाडसाने बोलू शकतो हे सर्व उपक्रमांची माहिती किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी येणार आहेत प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन. ते महिलांना या विषयावर मार्गदर्शन करतील. तर 29 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय. या कार्यक्रमांना महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन फाउंडेशनचे प्रेसिडेंट लक्ष्मण दोंतुल, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिद्धम, दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रत्चा, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम जडल, सखी संगमच्या सल्लागार ममता मुदगुंडी, मेघा इट्टम, समन्वयिका ममता तलकोकुल, पल्लवी संगा, वनिता सुरम, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, सदस्या पद्मा मेडपल्ली, स्वाती बोगा आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.